महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सटाणा बँकेजवळ शेतकऱ्याची 50,000ची चोरी। महिनाभर उलटूनही आरोपी मोकाट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। बागलाण तालुक्यातील देवळाणे गावातील शेतकरी नवनाथ फटांगडे यांची सटाणा येथील बँकेजवळून 50,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून घटनेस 1 महिना उलटूनही आरोपीचा शोध न लागल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। नवनाथ फटांगडे हे सटाणा येथील बँकेतून 50,000 रुपये काढून आपल्या चेतक मोटरसायकलच्या डिकी सीट खाली ठेवून बँकेजवळच काही कामानिमित्त गेले होते। काही वेळानंतर परत आल्यानंतर मोटरसायकलची सीट उघडलेली आढळून आली व त्यातील रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं निदर्शनास आले। घटनेनंतर तात्काळ सटाणा पोलीस स्टेशनला धाव घेतली असता सुरुवातीला FIR नोंदवून घेण्यात आली नाही असा आरोप फटांगडे यांनी केला आहे। पोलिसांकडून केवळ तपास करतो असे सांगण्यात आले। बँकेच्या CCTV फुटेजमध्ये संशयित आरोपी स्पष्ट दिसत असतानाही तब्बल 10 दिवसांनी FIR दाखल करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे घटनेस महिना पूर्ण होऊनही कोणताही ठोस तपास लागलेला नाही। वारंवार फोन व प्रत्यक्ष भेटी घेऊनही पोलिसांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे फटांगडे यांनी सांगितले। जर माझ्यासारख्या प्रतिष्ठित शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल असा सवाल उपस्थित करत तातडीने न्याय न मिळाल्यास पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज। डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। माझे पैसे चोरीला गेले। दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी बँक ऑफ बडोदा शाखेमधून 50,000 कॅश काढली, चेतक स्कूटरचं तिकीट ठेवली आणि काही आर्थिक अंकी मदतीसाठी IDBI बँकमध्ये गेलो। तिथं काही थोडी कॅश काढायची होती, तर तिथून बाहेर येत असता डिकी खोलली तर तिथले पैसे गायब होते। बघितलं सर्व CCTV, तिथं व्यक्ती दिसत आहेत, 4 व्यक्ती आहेत तिथं सर्व। परत 2 डिसेंबरला इलेक्शन असल्यामुळं काही डिपार्टमेंट ड्युटीवर असल्यामुळं त्यांनी दखल घेतली नाही। 10 तारखेला त्यांनी तिथं FIR दाखल केली। 10 तारखेला FIR केली, पण मग तिथं FIR करता असताना मी काही माहितीचे यांना घेऊन गेलो। तिथं आमचे मित्र तुकाराम, मी तिथं गेलो। मी पोलीस मित्र, माहिती अधिकार मित्र यांना घेऊन गेलो। केस FIR नोंदली आणि आज रोजी 1 तारीख उगली। 1 महिना झाला, पण पोलीस डिपार्टमेंट प्रशासनानं कुठलेही आजपर्यंत दखल घेतलेली नाही। पण मी एक पोलीस मित्र ग्राहक असून माझ्यावर ही अवस्था आहे, तर सर्वसाधारण जनतेचे काय होत असेल बा असं एक सांगू इच्छितो। त्यानंतर आणि आम्ही 2-3दा फोन पण केले त्यांना की म्हणे अजून कुठलंही काही लागलेलं नाही, म्हणणं काल काही कुठलंच लागलेलं नाही। त्यांना मी सांगितलं तुम्ही CCTV सर्व दिसत आहेत बा असं, तरी त्यांनी आजपर्यंत कुठलंही हे केलेलं नाही। बघू आता काय निर्णय लागतो काय नाही। पोलीस प्रशासक आणि काही याच्यासाठी लवकरात लवकर थोडी मदत करावी, नाहीतर आम्हालाही दुसऱ्या पद्धतीने आणखी जे करण्यात येईल असं। पोलीस प्रशासकाने आम्हाला न्याय द्यावा, नसेल व त्यांच्यातने तसं आम्हाला सांगावं, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही कसे हे करायचं ते आम्ही करू बा असं। आणि इथून जनतेचा पोलीस प्रशासकावर कुठलाही विश्वास राहणार नाही, याची दखल घ्या बा असं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।